मंडळी, ही भाजी आजच बनवून खा, नाहीतर वर्षभर वाट बघावी लागेल. वर्षातून एकदाच आपल्या घरी ही भाजी बनवली जाते. जो न खाई भोगी, तो सदा रोगी. आज आपण भोगीची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. खायला अतिशय चविष्ट ही भाजी. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. भोगीची भाजी बनवण्यासाठी भरपूर भाज्यांची जमवाजमव करावी लागते. ज्यामध्ये आहे हिरवे वाटाणे, हरभरा, तुरीचे दाणे, शेंगामध्ये आहे वालाची आणि घेवड्याची शेंग. या दोन्हीही शेंगा वेगळ्या असतात. वालाची शेंग असते ती थोडीशी चपटी आणि घेवड्याची शेंग ही थोडीशी फुगीर असते आणि त्यामध्ये दाणे सुद्धा असतात. तुरीची शेंग तर सगळ्यांना माहितीच असेल, यातले हे दाणे काढून घ्यायचे आहेत. या सगळ्या भाज्या हिवाळ्यामध्ये येतात आणि म्हणूनच या भाज्यांपासून भोगीची भाजी बनवायची असते. फळभाज्यांमध्ये वांगी, बटाटा, टोमॅटो, गाजर, बोरं आणि ऊस. तुम्हाला आवडत असेल तर पेरूसुद्धा वापरू शकता. पण ऊस आणि बोर जरूर वापरा. पालेभाज्यांमध्ये थोडासा पालक आणि एक छोटी जुडी मेथीची स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे. या सगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा अजूनही भाज्या यामध्ये घालू शकता. पण आज आपण भोगीची भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. भोगीची भाजी तुम्ही या पद्धतीने ना कधी बनवली असेल आणि खाल्ली असेल. त्यासाठी एक मोठी वाटी बारीक चिरलेली मेथी, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे यामध्ये तीळ घालून घेतली, अर्धा चमचा ओवासुद्धा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घातलं की लगेचच यामध्ये साखर घालायची. साखर वापरायची नसेल तर त्याऐवजी गूळ घालू शकता. 1 चमचा साखर घालून घेतली. लगेचच यामध्ये 2 चमचे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालायची. ज्यासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरे घेऊन खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरवरनं जाडसर भरड करून घ्यायची. अर्धा लिंबाचा रसही घालायचा आहे. ज्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो, म्हणून लिंबाचा रस जरूर घाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की लगेचच यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालून घ्यायचं. त्याच कपाने किंवा वाटीने मोजून पाव कप घेतला आहे बेसन पीठ. बेसन पीठ वापरायचं नसेल तर तांदळाचं पीठही वापरू शकता. आता पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मेथीचा जो ओलसरपणा असतो त्यामध्येच हे व्यवस्थित भिजवायचं आहे. पण वाटलं की थोडं कोरडं आहे तर 1 ते 2 चमचा पाणी घालायचं, पण फार पातळ करायचं नाही. थोडंसं घट्टसरच हे पीठ ठेवायचं. आता हे पीठ तयार झालं, हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे हे गोळे बनवून घ्यायचे. लहान, मोठे ज्या आकारात तुम्हाला हवे तसे तुम्ही याचे हे गोळे बनवून घेऊ शकता. तर इथे हे गोळे तयार झाले. यालाच मेथीचे वडे किंवा मेथीचे मुठिया सुद्धा म्हणतात. आता लगेचच तळून घ्यायचे आहे. पण तेल फार कडकडीत गरम करायचं नाही. हलकंसं तेल गरम झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग हे सगळे वडे तळून घ्यायचे आहे. फार मोठ्या आचेवर तळाल तर आतून कच्चे राहतील आणि वरतूनच ते तळले जातील. त्यामुळे खायला चांगले लागणार नाहीत. मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत वडे छान तळून घ्यायचे आहेत. नुसतेच खाण्यासाठी असो, कधी-मधी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. झटपट, साधी सोपी अशी ही मेथीची मुठिया बनवण्याची रेसिपी. आता ह्या मुठिया तर तयार झाल्या, पण आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे, त्यासाठी मसाला बनवून घेऊ. त्यासाठी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेऊन त्याची साल काढून घ्यायची. अर्धी वाटी भाजलेली तीळ घेतली. तुम्हाला हवं असेल तर थोडं सुकं खोबरं भाजून सुद्धा घालू शकता. 1 चमचा जिरे घालायचे आहे. 3 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. 2 इंच आलं घालायचं. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. यामध्ये फक्त तीळ आणि शेंगदाणेच भाजलेले वापरलेले आहेत. राहिलेलं सगळं साहित्य हे कच्चंच घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं. यामध्ये पाणी सुरुवातीला घातलेलं नाही, कारण तीळ लवकर बारीक होत नाही. म्हणून आधी हे कोरडंच मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. इथे मी अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आणि मिक्सरवरनं अगदी बारीक ही पेस्ट करून घ्यायची. म्हणजे तीळ व्यवस्थित दळली जाते. आता फोडणी करायची आहे, तर एका मोठ्या भांड्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलं. फोडणीमध्ये तेल फार जास्त घालायचं नाही, कारण तीळ आणि शेंगदाणे यामध्ये सुद्धा तेल असतं. तेल गरम झालं की 1 चमचा तीळ घालून घेतली आहे आणि तयार केलेलं वाटण लगेचच यावर परतवून घ्यायचं आहे. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा. फार मोठ्या आचेवर ठेवाल तर मसाला व्यवस्थित भाजला जाणार नाही. छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे. हिरवं वाटण जे आहे ते अगदी साधं सोपं आहे. यामध्ये कांदा वापरलेला नाही. तुम्हाला आवडत असेल तर कांदासुद्धा घालू शकता. 5 मिनिटं मध्यम आचेवर मसाला परतवून घेतला की 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे गरम मसाला घातला. यामध्ये मसाल्यांचा फार भडीमार करायचा नाही. ही भाजी अगदी पारंपरिक आहे, कारण सगळ्या भाज्यांचा यामध्ये मेळ असल्यामुळे खूप जास्त मसाले वापराल तर भाज्यांची चव मात्र लागत नाही. आता मसाले घालून परतवून घेतलं 2 मिनिटांसाठी. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा. नाहीतर त्याचा कच्चेपणा भाजी खाताना जाणवतो.
मसाला चांगला परतवून घेतला की लगेचच त्यामध्ये वांगी, बटाटा, गाजर ह्या सगळ्या भाज्या बारीक चिरून स्वच्छ धुवून घ्यायच्या. वालपापडी, घेवडा, तुरीचे दाणे असतील, हरभरा ह्या सगळ्या भाज्या घालून झाल्या की पुन्हा एकदा चांगलं परतवून घ्यायचं. मसाला व्यवस्थित परतवून घेताना गॅस हा कमी आचेवर ठेवायचा म्हणजे मसाला छान परतला जातो. भाज्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. सुरुवातीलाच त्यामध्ये पाणी घालायचं नाही. झाकण ठेवून 5 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची मध्यम आचेवर. भाज्या वाफेवर व्यवस्थित शिजल्या जातात आणि त्याला पाणीसुद्धा सुटतं म्हणून सुरुवातीलाच त्यामध्ये पाणी घालायचं नाही. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं की सगळ्यात शेवटी पालेभाज्या घालायच्या आहेत. मी फक्त मेथी आणि पालक वापरला. तुम्ही आंबट चुका किंवा चंदन बटव्याची भाजीसुद्धा वापरू शकता. यामध्ये जेवढ्या जास्त भाज्या घालाल तेवढीच भोगीची भाजी खायला चविष्ट लागते. पालेभाज्या सगळ्यात शेवटी घालायच्या कारण त्या लवकर शिजतात. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं, की गॅस अगदी कमी आचेवर ठेवायचा. त्यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालायचं आहे. इथे मी 1 ग्लास पाणी घालून घेतलं म्हणजे वरती पाणी गरम होईल त्यामुळे वाफ धरली जाते आणि वाफेवर भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात. 5 मिनिटानंतर हे गरम पाणी भाजीमध्ये घालायचं आहे. भाजी तुम्हाला किती पातळ किंवा घट्टसर हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. सुरुवातीला मी 1 ग्लास पाणी घालून घेतलं, व्यवस्थित मिक्स केलं, की पुन्हा त्यावर झाकण ठेवून परत एकदा पाणी गरम करून घेतलं. भाजी किती पातळ किंवा घट्टसर हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. मला ही भाजी थोडीशी पातळ हवी म्हणून पुन्हा एकदा 1 ग्लास पाणी गरम करून घातलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं, की त्यावर झाकण ठेवायचं. 6 ते 7 मिनिटं मध्यम आचेवर भाज्या शिजवून घ्यायच्या. फार जास्त वेळही शिजवायच्या नाही, नाहीतर त्या ओव्हरकुक होतील आणि भाजी खायला चांगली लागणार नाही. 6 ते 7 मिनिटं भाजी व्यवस्थित शिजली, की सगळ्यात शेवटी त्यामध्ये थोडीशी बोरं, गूळ आणि आपण जे मेथीचे वडे म्हणजे मुठिया बनवले होते ते सुद्धा घालायचे आहे, पण सगळ्यात शेवटी. शेवटी घातल्यामुळे ते जास्त शिजत नाही आणि भाजी खाताना त्याची चव अप्रतिम लागते. आता संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाण्याची प्रथा आपल्याकडे आहे. बरेच जण या भाजीला लेकूरवाळी भाजी किंवा खेंगाट भाजीसुद्धा म्हणतात. महाराष्ट्रामध्ये भोगीची भाजी ही हमखास बनवली जाते. 5 मिनिटं कमी आचेवर एक वाफ काढून घेतली, की तयार आहे खाण्यासाठी गरमागरम अशी भोगीची भाजी. हवं असेल तर वरतून तीळही घालू शकता. यामधल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही, कारण बटाटा शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. पण अगदी परफेक्ट बटाटासुद्धा शिजलेला आहे. भोगीची भाजी आणि संक्रांत म्हणजे हिवाळ्याची सांगता आणि उन्हाळ्याची सुरुवात. सूर्याचे उत्तरायण सुरू होते, तिळातिळाने दिवस मोठा होतो आणि रात्र लहान म्हणजेच उन्हाळा सुरू होतो. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.